कधी पाहिलंय का जेव्हा ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती जेव्हा तोंडावर शिवी देते तेव्हा किती वाईट वाटतं? आणि जेव्हा मित्रांकडून दिवसभर शिव्या खाता तेव्हा काही फरक पडतो का? काही फरक पडतो का? मित्र जर शिवी देत नसतील तर मात्र फरक पडू लागतो. अरे हा एवढ्या प्रेमाने कसा काय बोलतोय? पण विशेषतः जर तुम्ही मुलगा असाल, जिला तुम्ही तुमची परी मानले, तिने जर तुमच्या तोंडावर जोरात शिवी दिली तर असं वाटेल जणू सगळीकडे काचा विखुरलेल्या आहेत. छन से जो टूटा कोई सपना. का रे बाबा, तू इतका हळवा आणि इतका नाजूक कसा झालास? यामुळे झालास कारण तू मनात एक इमेज तयार केली होती की कोणीतरी माझ्या आयुष्यात आली आहे जी अगदी देवीच आहे. आता देवीने शिवी दिली, ती पण साधी सुधी नाही. अरे रे, एक माणूस आहे, त्याचं एक व्यक्तिमत्व आहे जे आयुष्यातील विविध घटनांमधून घडत गेलंय. जर अशा माणसाला दुसरी अशी व्यक्ती भेटली जिचा स्वभाव अगदी तंतोतंत जुळणारा असेल तर ते एखाद्या कोड्याचे तुकडे एकमेकात फिट बसण्यासारखे असेल. 99% किंवा 98% काहीतरी असं असेलच ना. दोन नद्यांचा एखाद्या विशिष्ट क्षणी जर तुम्ही त्यांचा फोटो काढला तर त्या कदाचित एकसारख्या दिसू शकतात, बरोबर? समजा गंगा आहे आणि गोमती आहे. गंगेचा असा एखादा बिंदू असेल जिथं तुम्ही फोटो घेतला आणि गोमतीचाही असा एखादा बिंदू असेल जिथं फोटो घेतला आणि तुम्ही म्हणाल की 99% दोन्ही एकसारख्याच दिसत आहेत. बरं, आता 1 किलोमीटर पुढे जाऊन बघा, आता काय होईल? आता गंगा वेगळी दिसत असेल आणि गोमती वेगळी. पाण्याचा रंग सुद्धा बदलू शकतो. काठ तर सोडाच, अगदी पाण्याचा रंग सुद्धा बदलू शकतो. तर तुम्ही कोणालाही घेऊन आलात तरी हे पूर्णपणे शक्य आहे की या क्षणी तुम्हाला 99% समानता मिळून जाईल किंवा जे काही तुम्हाला हवंय तसं सगळं काही मॅचिंग मिळून जाईल. पण 1 महिन्यानंतर काय कराल? माणूस म्हणजे एक प्रवाह आहे, ती सुद्धा बदलेल आणि तुम्ही सुद्धा बदलाल. आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत बदल हा होणारच. आणि नद्या तर अशा वाहतात की पुढे त्या नक्की कुठे जातील हे कोणीच सांगू शकत नाही. पण त्यांची स्टेट लिक्विड असते. जर माणसाचे मूलभूत विचार एकमेकांशी जुळलेले असतील तर. लिक्विड तर सगळंच पाणी असतं, मग तू एकाच नदीला का धरून बसला आहेस? लिक्विड तर पाणी असतंच, मग तू एका विशिष्ट नदीसाठीच इतकं ऑब्सेस्ड का होतोयस? तो करून बघ, अनुभव घेऊन बघ. मी काही उगाच असं बोलत नाहीये. मार खाल्ल्याशिवाय आपल्याला थोडीच चैन पडणार आहे. अशा अनुभवांमधून जावंच लागतं. ठीक आहे,